जर भ्रष्टाचार झाला असा दावा करताना तुम्ही आकडेवारी मांडताय तर त्या आकड्यांचा हिशोब पुरावा म्हणून तुम्हाला देणं अनिवार्य आहे. आणि हे संजय राऊतांसारख्या राज्यसभा सदस्याला, एका संपादकाला, जबाबदार नेत्याला माहीत नसेल. भलेही राऊतांनी अज्ञानातून हे आरोप केले असतील असं आपण मांडलं, तरी आरोपांनी अमित शहा, एकनाथ शिंदेसकट देशातल्या एका स्वायत्त संस्थेवर, निवडणूक आयोगावर हे आरोप केले गेलेत, तेव्हा त्या आरोपांची चौकशी व्हायलाच हवी. सुप्रीम कोर्टासमोर सध्या शिवसेना कोणाची या वादावरचा खटला सुरू आहे. उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल काही मुद्द्यावर आपली बाजू मांडतायत. या खटल्यात वादी आणि प्रतिवादी अशा दोन्ही पार्ट्या इथं आहेत. बघायला गेलं तर एका खटल्यात पार्टी उद्धव ठाकरेंकडून सुभाष देसाई वर्सेस इतर, तर दुसऱ्या खटल्यात सुनील प्रभू वर्सेस इतर असा हा खटला आहे. तसं जनरली या खटल्यांना नावं दिली जातात. या इतरमध्ये महाराष्ट्र विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर आहेत, एकनाथ शिंदेंचा गट आहे, शिंदे गटाचे प्रतोद भरतशेठ गोगावले आहेत. अजून एक पार्टी आहे ती म्हणजे निवडणूक आयोग. ज्या पद्धतीनं उभाटांकडून कपिल सिब्बल आपली बाजू मांडतायत, त्या पद्धतीनं शिंदेचे वकीलही युक्तिवाद करतायत. आता टर्न बाय टर्न प्रत्येकाला संधी मिळेल तेव्हा ते आपला युक्तिवाद करतील. सध्या कपिल सिब्बल बोलत आहेत. जेव्हा निवडणूक आयोगाचा विषय येतो तेव्हा त्यांचेही वकील आपली बाजू मांडतात. पण मीडियात फक्त कपिल सिब्बल जे बोलतात तेच दाखवलं जातं आणि त्याचीच चर्चा होताना दिसते. एक प्रकारचं नरेटिव्ह सेटिंग सध्या सुरू आहे. सिब्बल हे मोठे नामी वकील आहेत. त्यांच्या म्हणण्यापेक्षा त्यांची कुठल्याही केसची फीच एवढी जबरदस्त आहे की सर्वसामान्यांना ते आकडे पण ऐकवावेसे मला वाटत नाहीत. सांगून तरी काय फायदा आपण. पण यांची फी ज्यांना परवडते त्यांना त्यांचा पक्ष वाचवायचा आहे. मग चांगला वकील केलाच पाहिजे. होऊ दे खर्च झाला तर झाला, त्यात काय नाही का. कपिल सिब्बल कोर्टात जेवढं बोलत नाहीत तेवढं बाहेर त्यांचा एक पोपट बोलत असतो. आणि हा पोपट दुसरा तिसरा कोणी नाही आहे तर खुद्द पोपटाधिराज, विश्व पोपटेश्वर संजय राजाराम राऊतच आहेत. आज काय नवा शोध लावला त्यांनी की निवडणूक आयोगानं नवा धंदा सुरू केला आहे, राजकीय पक्ष विकण्याचा. एकनाथ शिंदेंना त्यांनी शिवसेना विकली, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना शिंदेंना विकली 50,000 कोटींना. मग शरद पवारांची NCP विकली, मग ममता दिदींची तृणमूल काँग्रेस विकली, अजूनही काही छोटे मोठे पक्ष विकलेत. ऐका, जो पक्ष एका घटनात्मक रीतीने चालवला गेला, एक घटना तयार करून, आणि पक्षामध्ये आमचं सगळ्यांचं बहुमत असताना निवडणूक आयोगानं अमित शहाच्या दबावाखाली, अमित शहाच्या दबावाखाली हा पक्ष एकनाथ शिंदेना विकला 5,000 कोटीला. मी आकडा सांगतोय, त्याची किंमत 5,000 कोटी पक्ष विकत घेण्याची. आता ह्याच्यामध्ये स्वतः निवडणूक आयोग आणि कोण कोण सामील आहेत त्याचा हिशोब ते देतील. त्या आकडे आम्ही येऊ नंतर 5,000 कोटी त्यावेळेला खर्च झालेले आहेत. या सगळ्या प्रक्रियेत आमदार फोडणं, आमदार गुवाहाटीला नेणं, सुरतला नेणं, तिथून गोव्याला आणणं आणि पुढे निवडणूक आयोगामध्ये हे सगळं सेटिंग आणि बिटिंग करणं, ह्याच्यामध्ये 5,000 कोटी रुपये हे जनतेचे पैसे खर्च झाले. आणि हा पक्ष अमित शहांच्या शेअर मार्केटमधून विकला गेला आणि निवडणूक आयोगानं त्याच्यामध्ये दलालाची भूमिका बजावली. निवडणूक आयोग हा एजंट आहे या पक्ष विकण्यामध्ये. आणि आतापर्यंत निवडणूक आयोगानं असे 4 पक्ष विकलेले आहेत. आमचा, त्यानंतर शरद पवार साहेबांचा, आता तृणमूल काँग्रेसचा, आणि अजून एक पक्ष मधल्या काळात अशा प्रकारे विकला गेला. आता अमित शहा नावाच्या व्यापाऱ्यानं स्वतःच्या स्वार्थासाठी हे प्रादेशिक पक्ष फोडून निवडणूक आयोगाच्या मार्फत ते विकले असतील तर हा प्रचंड मोठा गंभीर गुन्हा आहे. याची चौकशी व्हायला हवी. राऊतांनी तर आकडाही सांगितलं की 50,000 कोटी रुपये हा दर होता शिवसेना फोडण्याचा, माफ करा विकण्याचा. 2 मिनिटं शांत राहूयात, कारण विचार करायला जरा वेळ हवा ना. समजा आता सुप्रीम कोर्टात जी सुनावणी सुरू आहे त्यातले वाद प्रतिवाद हे सुरू आहेत, ज्यातले फक्त कपिल सिब्बल यांचेच युक्तिवाद किंवा त्यांनी मांडलेले मुद्दे आपल्या कानावर पडत आहेत.
बाकीचं काय ऐकायला येत नाही आहे. एक प्रकारची वातावरण निर्मिती सुरू आहे की ठाकरेचा खटला जिंकणार, आणि समजा उद्या निकाल भलताच लागला तर देशभर बोंबाबोंब करायला हे लोक मोकळे की बघा पक्षपात झाला, आम्ही तर जिंकत होतो पण कोर्टानं हरवलं आम्हाला. आधी निवडणूक आयोग विकत घेतला, आता सुप्रीम कोर्ट बिकाव निघालं. अमित शहानी सगळं सेट केलं. कपिल सिब्बल न रहा ससुरा कपिल देव हो गया, छक्के पे छक्के मारते जा रहा है. तर अशा थाटात काही भैय्यही नाचतायत. पण सिब्बल यांना प्रसिद्धी मिळवून देणारा हा पहिलाच खटला नाहीये. तर राम जन्मभूमी बाबरी मस्जिदवाला खटला, राफेलच्या दलालीचा विषय ज्यात काँग्रेस अडकली होती, गुजरातमधल्या दंग्याविरोधातली याचिका, याकूब मेमनच्या फाशीवर स्टे हवा होता, ते नाही का रात्री 3 वाजता न्यायालय उघडलं, तो खटला, नोटबंदीला दिलेलं आव्हान, अगदी अलीकडचं तिहेरी तलाक त्या कायद्याविरोधात पण हा बाबा लढला होता सरकारविरोधात, आणि चमकला आणि सरतेशेवटी हारला. एकही केस न जिंकणारा हा जो काही वकील आहे तो म्हणे आता ठाकरेंना हा जो खटला आहे तो जिंकून देणार. समजा याच्या उलटाही निकाल लागला, म्हणजे ठाकरेंच्या बाजूने जरी निकाल लागला तरी त्यात हे सिद्ध होतंय का की निवडणूक आयोगानं हे पक्ष विकत घेण्याच्या कामात दलाली केली आहे. जर का 50,000 करोडमध्ये शिवसेना अमित शहांमार्फत शिंदेंना विकली गेली असेल तर निवडणूक आयोगाला त्यात किती हजार कोटी मिळालेत? हे 50,000 करोड कसे दिले गेलेत, कॅशने की चेकने, की जीपे केलाय शिंदेंनी निवडणूक आयोगाच्या नंबरवर? संजय राऊत जेव्हा एवढे गंभीर आरोप करतात ना, तेव्हा त्यांच्याकडे पुरावे असणं अपेक्षित असतं, पण त्यावरही त्यांच्याकडे पळवाट असते. ऐका. भ्रष्टाचाराला पुरावे असतात काय देशामध्ये? भ्रष्टाचाराला पुरावे असतात काय देशामध्ये? भ्रष्टाचाराला पुरावे असतात काय देशामध्ये? एखादी घटनाच जर विकली जात असेल, लोकशाही विकली जात असेल, त्याला पुरावे नसतात ना. जर भ्रष्टाचार झाला असा दावा करताना तुम्ही आकडेवारी मांडताय तर त्या आकड्यांचा हिशोब पुरावा म्हणून तुम्हाला देणं अनिवार्य आहे. आणि हे संजय राऊतांसारख्या राज्यसभा सदस्याला, एका संपादकाला, जबाबदार नेत्याला माहीत नसेल. भलेही राऊतांनी अज्ञानातून हे आरोप केले असतील असं आपण मांडलं, तरी आरोपांनी अमित शहा, एकनाथ शिंदेसकट देशातल्या एका स्वायत्त संस्थेवर, निवडणूक आयोगावर हे आरोप केले गेलेत, तेव्हा त्या आरोपांची चौकशी व्हायलाच हवी. त्यासाठी निवृत्त न्यायाधीशांची SIT लावा, CBI किंवा IB ला कामाला लावा, पण आरोप गंभीर आहे, त्यावर कारवाई तातडीनं व्हायला हवी. संजय राऊत हवेत हातवारे करत जादूचे प्रयोग दाखवून हवेतूनच हे आकडे काढत असतात. 50 खोके, मग 250 करोड, मग काय तर 50,000 करोड. चायला राऊतांच्या गणिताच्या मास्तरला आणि त्या मास्तरच्या आईला दररोज सकाळी 9 वाजता उचक्या लागत असतील ना, बिचारे मास्तर. आज राऊतांनाही उचक्या लागतील, कारण बरेच दिवसांनी त्यांची आठवण आपण काढलेलीच आहे. तर मित्र, यावर तुमचं काय मत आहे? हे 50 करोड, पहिले 50 खोके, मग 250 करोड, मग काय तर 50,000 करोड. आता न जाणो पुढच्या 8-10 दिवसात या 50,000 करोडचे आणखीन काही लाखभर व्हायचे, त्यापूर्वी आपण थांबूया. तुमचं मत मला कमेंट्समध्ये जरूर कळवा, आणि तुर्तास थांबू, पुन्हा भेटूच. तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद, नमस्कार.